मारती आता वाजते 8:30. हो बहुतेक 9 वाजता निघणार होती ते. हो तर मी काय म्हणतो आता तू जाय मग. तिथं आपलं त्याचं जे झाड आहे घरापसचं, हो तिथं बरोबर आपलं वरे जाऊन लपून राहायचो. हो झाडाच्या म्हणजे असा म्हणजे झाडाच्या पाल्याच्या अंदर असं म्हणजे दिसला नाही पाहिजे. बरं मी भानू जाऊ का मग? कसं एकटाच जाऊ कसं करू? आता भानूला काय नाही तू तू एकटाच जाणं. तू कसं जरासा म्हणजे ठेंगणा ठुंग नाही का नाही. हो दिसतही नाही ते झाडाच्या मागं. बरोबर झाडात नाही लपून राह. दोघं दोघं असले तर कसं फालतू गोंधळ होऊन जाईल ना. मग सगळं आपलं पाण्यात जाईल ना, सगळं कार्यक्रम फेल होईल ना. हो तर आपल्याला कसं आहे म्हणजे पूर्ण डिटेल माहिती त्याची काढली की पुढचं आपलं मग कामच झालं ना. असं आहे ना, फक्त ते काय गोष्टी करते बा, कुठं जाते आपल्याला माहित नाही ना. ते बा कुठं करून राहिले पार्टी हे नाही ना माहीत. हो म्हणजे नेमकं आता म्हणजे ते ठिकाण जर आपल्याला समजलं की पुढचा कार्यक्रम मग आपल्याला करणं काही सोपंच आहे मग. बरं बरं तसं करता नाही का? बरं जातो मग मी. हो जातो त्या झाडावर लपून बसतो. पाहतो कोण कोण आहे याच्यात सामील आणि कोण कोण जाणार आहे. हो ठीक आहे मग. ओके. मारती मी काय म्हणतो, लय घाई करू नको बरं. हो त्याले म्हणजे कचोऱ्या सुरू होती द्यायच्या. हो जवळपास होऊ द्यायच्या पूर्ण, म्हणजे कारण की आपल्याला भेटल्या पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिद्ध झालं पाहिजे की बा यानं आमच्या वावरातल्या मुगाच्या शेंगा नेऊन हे कचोऱ्या बनवलेल्या आहे आणि बिबटे आला म्हणून अफवा पसरवली बा. असं तसं म्हणजे पूर्ण म्हणजे बाकायदा असं डिटेलमध्ये त्याला लोकायला आपल्याला स्पष्ट सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणजे यायला धनकी द्यायला मोकळं झालं. हां ठीक आहे. सगळ्याच्या समोर यायला म्हणजे बिलकुल अशा उद्बशा काढायला लावायच्या सगळ्या गावाच्या समोर. हां ठीक आहे मग आता जाय तू. काय माणसा राजा इतकं उशीर असते का? 9:15 9:30 होऊन राहिले ना. 9 वाजता तुम्हाला याच सांगितलं होतं ना बरोबर. मग ते संत्या पुढे गेलं बी तिकडे पण काय एक थैली घेऊन. पुन्हा पण मी म्हणलं कसं आहे जरासे होते ना काही बाहेर वट्यावर बसेल असं आहे ना ते. मग म्हणून मग जरासं बरं चायचू पाहिला. हो चालला आलो. हो चला निघा मग आता. हो चल. मला काय झाला एक एक जा ना. पहिले हे बा बबनराव तुम्ही जा पुढे. आम्ही दोघं जण येतो बरोबर. हो जा म्हणलं संग मग तिघं नको राहत जो. 3 तिघाळा काम बिगाळा करता तुम्ही. जा पुढे. बरं मग मी निघतो मग पुढे. हो या तुम्ही पटकन. हो 5 मिनिटाच्या यायच्यात नाही आम्ही बरोबर तिथं रस्त्यात थांबतो मग. हो संत्या गेला म्हणता ना. ते जाऊन पोचलं तिथं. हो जा तुम्ही. हो तिथून मग निघाले की निघाले मग चौघबी. जा व्हा पुढे व्हा पटकन. असं नाही का म्हणजे संत्या पुढे गेला नाही का? बरं बरं थांब म्हणा तू आता. आणि ही तिघं आता मागं मागं चाललेच समजा. हो पण नेमके चालले कुठे हे? बोल संतोष बोल. बोल रे. शिवदास भाऊ येत आहो तुम्ही? मी थांबलो इथं मगापासून काय कोणीच येऊ लागलं. येता का कॅन्सल झालं बा? निघूनच राहिलो ना. जरा जायचो नाही पाळगत का? हो आत्ता बबनरावले पाठवलं मी इथून. हो आम्ही दोघं 5 मिनिटात निघतो. हो तू होय पुढे आता जरासा. हो पुढे पुढे जा अजूनच. हो पण पुढे म्हणजे कोणाच्या वावरात कोणाच्या करू राहिला आपण कचोऱ्या? ते तर सांगा म्हणजे तुमच्या वावरात कोणाच्या वावरात कुठं काय आहे? बबनरावच्या वावरात आहे का काशीनाथ भाऊच्या? अच्छा माय भिंती इथून सुरुवात आहे कर बा. अरे बाबा म्हणलं आपला बंडा आपल्या वावरातल्या बंड्यात आहे ना रे बा. मग तिथं बिलकुल झकास बिलकुल जागा आहे. स्लॅबची खोली आहे ना आपल्या वावरात. नाही काय सोपं आहे का? जाय तू पुढे. हो थोडे समोर व्हा. हो इथं गावाच्या नीटी नका थांबू जास्त. बोला बोला ठीक आहे मग. हो येऊ लागेल ना. हो तेच म्हणलं बा, नाही तर मग मी बसा वाटपात 12 वाजे लोक बसा बोंबलं. हो बोला 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 ठीक आहे मग या मग लवकर. असं 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 म्हणजे शिवलालच्या बंड्यात आहे नाही. बरं बरं ठीक आहे ठीक आहे जमलं आता कामच झालं. चला आता निघा. हो आपल्या माणसं 2 गेले पुढे. हो बस आता आपण निघू मग आता झोको झोको बरोबर. चलो फिर. हो ओके. चला आले रे संतोष आले म्हणलं. आले माणसं आले आपल्याला. हो बस झालं निघायचं काम आता. चला रे चला चला चला. आता गावात तर निघलो रे. हो गावात तर काही कोणाला दिसलो नाही आम्ही. सामसून गल्ली आहे पुरी. आता फक्त वावरात तर काही विशेष नाही राहिला. कोण की आता बिबट्या म्हणल्यावर आता एक ढाणे चालला. हो चला आता. हो घ्या आता आपल्या थैला घेतला ना. चलो. काय कराय पाणी फावर आता हे अजून येते वाटते बाबा पाणी. कुठे चालले तुम्ही आता? चला ना मला जेवण करून घेऊ ना. लवकर लवकर. आता भानू कुठे गेला काही दिसून नाही राहिला. आता घरची भाकर गोड लागते का आता? हो ना एवढ्या कचोरी तिकडे बासमती चावल मसाला भात बनवून राहिला म्हणते आता शिवलाल टोयगोटी. नाही नाही आता कसं झालं. हो तुला आता सांगतसाठी आलं तुम्ही घरी. हो मारतीन ते आपला भानू आहे का नाही. हो ते आणि आम्ही आणि आपला एक मुंगशीराम 4 जण आम्ही चाललो आता वावरात. हो कचोऱ्याची पार्टी आहे. हो तर कसं मुंगशीरामची चिमुंगाचे शेंगा आहेत. हो तर मग ते म्हणे आपण करून टाकू. तर त्या बाईनं आता दाणेगिने काढलेलेच होते. मग चला बा मग. हो कसं आहे. हो चला म्हणलं मग म्हणून आम्ही वावरातून येणार आहोत चक्कर मारून. आणि तिथंच आम्ही ते काढणार आहोत समजा. आता वावरात काय चालले बाबा? बिबटे आहे म्हणते वावरात मी. तुम्हाला माहितीच नाही का? तुम्हीच तर सांगितलं वाटतं मला. आता इथं जर भड्डत बसलो मी तर काही जाऊ तिकडे. अरे बा मी सगळं तिकून आल्यावर सर्व सांगतो तुला काय आहे तर. ते अफवा आहे ते अफवा. हो काही नाही बिबट्या गिफ्ट्या. हो येतो आम्ही आता. अर्जंट जाणार आहे आता. हो येतो मग. हो पण लवकर या म्हणला. पाणी पावसाचे दिवस आहे. लवकर कचोऱ्या करा खान चालल्या. 11 वाजेपर्यंत वापस येतो. मग काय लसलंय. हो याच्यापेक्षा काहीच नाही. हो शिवलालले बिलकुल दणके देऊन. हो ठीक आहे मग. हो येतो मग. वरती काय झालं म्हणलं? काही लागला पत्ता घेता काही? समजलं काही? अरे सगळं समजलं ना. काही विशेष नाही राहिला आता. कुठं आहे का आहे सगळं डिटेल. शिवलालच्या वावरात नाही त्याच्या बंड्यात नाही ते कचोरीचा कार्यक्रम. बरोबरले काय ना अफवा पसरवली. हो तुम्ही म्हणलं तेच खरं होतं. हो आम्हाला वाटते. हो अंदाजे बघ काही सांगता येत नाही. हो पण संते मा लबाड आहे बरं. हो संते आहे त्याच्यातून सगळेच आहे आता. हो आता कंदीला बाजी. हो आता काय करायचं सांगा पुढे.
आणि आता अरे आता तर असा अटॅक होईल ना याच्यावर. हो बिलकुल जबरदस्त हमला करणार आहोत मी आता. बिलकुल नामो निशाणच यायचा आता. हो इचुकाटा संघटना पुरी बिलकुल लंबीच करणार आहोत. हो काय वाटून काय राहिलं त्याला हॉटेलच्या हातून वाचलं ते बेलफुल इकत बसलं बघतात नाही ते संत्या पाया पडलं म्हणते हॉटेलच्या. नाही तर तेच तुडत होता ते म्हणा. हो पण आता आपण हो ना आता रंगे हात यायचे म्हणजे सगळ्याच्या समोर याची पच्ची करणार आहोत मी. हो बरं बरं आता आम्ही चाललो म्हणलं देवदास सनसनीच्या घरी. असं पण आता त्याला काय घेता संग ती घेता का अजून म्हणजे पुरं गावच घेता का संग. का सर गाव घेत असते का रे बा निरा आपल्या गावात लोक चला रे काड्या चला रे हा बसतं का मग. तसं नाही करायला लागत ते आता बरोबर यायले म्हणजे कसं आहे सीताबीनं पकडा लागते. हो कोण की चत्रेला येत नाही ते. फुकू फुकू पाय टाकणारा शिवलाल टोयगोट्या. इतकं सोपा नाही सापडाले आपल्याला. हो आपल्याला बी जरा भारी जाणार आहे. तरी आता सनसनीला एक स्टोरी सांगतो मी की बा हे जे आपलं बिबटे आहे हे बहुतेक मध्येच वाटते बा काहीतरी अफवा आहे बा असं त्याच्या डोक्यात आणून देतो मी. आणि चोर आलेले आहे हो असा थोडासा सुगावा लागलेला आहे बा. मारती आत्ता वावराकून आला त्याला काही माहीत नव्हतं मीटिंगच्या आधी. तर त्याले चार लोक असे दुरून दिसले होते बा. हो तर ते मारतीनं आत्ता आम्हाला सांगितलं. अशी स्टोरी बनवतो त्याले आणि त्याला म्हणतो बा आपल्याला जायचं आहे. आणि ते वावरातनी गेले होते म्हणा शिवलाल टोयगोटीच्या. हो शिवलाल टोयगोटीच्या वावरात ते जाताना दिसले होते मारतीले असं मी सांगतो. आणि तिकडे आपल्याला बा यायले पकडायचं आहे. हो त्यानं हे बरोबर नाटक केलेलं आहे बा गिबट्याचं. हो त्याने एखादा नकली बिबट्या ठेवून दिला बा संतच गाय भरला. हो असं काहीतरी करावं लागल. त्याशिवाय काही पर्याय नाही. असं करलं ना काहीतरी ते म्हणजे त्याले म्हणजे सांगा नाही लागत नाही का शिवलाल टोयगोटीन हे आहे बा याच्यात. म्हणजे याचं नाव सांगितलं तर मग आतापासून सर वांदा व्हायचा नाही का. मग तो वांदा झाला आताच कॉलेज सुरू करते ते शिवलालच्या घरी जाते दाखवा कुठं आहे शिवलाल. मग आपल्याला रंग्यात कसे काय सापडणार आहे मग ते आपल्याला मुंगाच्या शेंगा सहित पकडायचे आहेत ना ते. मग कचोऱ्या खाऊनच वापस यायचं आपल्याला आता. चला आता मी सांगतो बरोबर त्याला स्टोरी घुमवतो बरोबर. तुम्ही तयारच राहा काड्या गिड्या काढून ठेवा जरा टेंबे गिंबे जराचे मावलच करायचं का चाललो आम्ही. काही झोपा लागत नाही आता हे बिबट्याच्या ना. हो ना रात दिवस बिलकुल काय जितस. अरे बा म्हणलं झोपा आता तुम्ही मला नका त्रास देऊ ना आता. सकाळी येतो म्हणलं साहेबांना सांगता ना मीटिंगमध्ये आता काय गडबड करून राहील तुम्ही. काय म्हणता. अरे ऐक ना तू जरासं ऐकतच जा ना लेटेस्ट न्यूज आता कसं अपडेट बातच बदलतात ना असं आहे ना ते. मग आता काय झालं मारत्याला वावरा तू आपली मीटिंग झाली त्याला काही माहीत नव्हतं आधी. तर ते वावरात होता. हो तर आत्ता ते वावरातून आला तर जराशी नवीन खबर आणली त्यानं. सांगा म्हणजे गेलताच वाटते वावरात ते नाही. वारे काय काय कायला गेलता ते आता. नाही ना आत्ता आला ना ती 15-20 मिनिटं आधी. ती म्हणे की बा कसं आहे जरासं अलगच सांगितलं त्यानं. अलग म्हणजे काय अलग काय झालं बाबा आता काय काय झालं म्हणलं. ते हे जे आहे की नाही बिबट्या हे अफवा आहे म्हणलं अफवा. हो कारण की कसं आहे मारतीनं 4 लोक पाहिले म्हणते. हो तोंड झाकून होते ते तर त्याला बड्डावर दिसले म्हणते 4 जण. तर इकडे आपल्या इकडे उतरून राहिले होते ते वावराकडे शिवलालच्या म्हणजे आपलं ते बंड आहे की नाही तिकडे ते जाताना दिसले म्हणते. हो मारत्यांना फुलं पाहायला कुठं चालले बा काय चालले. तर मारत्या असा घाबरलेलाच होता. हो 4 डाकू आहेत म्हणे ते. हो बहुतेक काहीतरी जंगलातनी चोऱ्या करायला आलेले आहे. आणि त्यानंच हे मला तर वाटते बा मायात अंदाज एक तर्क बोलते की त्यानं एखादा नकली आपला बिबट्या हो त्याला पट्टे गिट्टे मारले असं एखाद्या कुत्र्याले. आणि या संत्याच्या पुढून त्याला धाडलं असं. मग संत्यानं दिली अफवा पसरू. संत्याचा काही दोष नाही म्हणा त्याच्यात. पण असं मला वाटून राहिलं बा. असं म्हणता नाही इतक्यापर्यंत नाही मग बिबट्या नकली नाही इतकं काय करत बसते नव्हते. नकली म्हणजे होते साजीच आहे ती साजीच. म्हणजे कसं आहे गाववाल्याला कसं बा याच्यात आणायचं. हो किंवा बिबट्या दिसला म्हणजे गाववाला वावरात येणारच नाही. अशी साजीचही असू शकते त्या चोरायची. तर त्यानं आता काय केलं असं आपल्या वावरात त्या मोटर किती रुपयाची मोटर आहे. मग पाईप स्प्रिंकलरची सट लोकांची वावरं नसते ना. मग 100% हो काही ना काही झोडपं आहे बो कोणाले. म्हणून म्हणलं कसं आहे आपल्याला कसं मला तर वाटते शिवलालच्या वावराकडे जायला पुरते. हो कारण की 100% आपल्याला सापडू शकते ते. हो पता तरी लागू शकते त्याचा कोण होय बा का होय. म्हणजे मग कसं हो आपल्याला जाण्यात नाही अर्थ राहील असं वाटते बा मला. बरं मग आत्ता जमा करतो लोक 5-25 चालता मग डिटेल न्यूज आहे ना पण. हो डिटेल आहे पण आता कसं आहे कसं यानं जे पाहिलं ते आपल्याला सांगितलं बा पुढे आपल्याला काय माहिती आता. पण मी म्हणतो इतकं बाजार घेतल्यापेक्षा कलोय केल्यावर ते पाहून जातील. आपणच जाऊ ना शांताराम आणि आम्ही दोघं तू एक समजा आपला भानू आहे मारती आहे दंडुके घेऊन लगायचे टेंबे गिंबे घेऊन. जर असलाय बा खरोखरचा बिबट्यात आपल्याला टेंबे आहे तर टेंबे कामी येते. म्हणून म्हणलं आपणच जाऊ मोजके लोक सरपंचाला सांगू नका नाही तर सरपंच मग अजून किल टाकते बरं. ते फॉरेस्ट अधिकारी येतील मग तुम्ही कायले गेले होते चोंबडेपणा करायला जाऊ देणार नाही. आणि आपल्या रातोरात मोटरा तुमच्या चालल्या जाईल. मायचं काही जात नाही बा आपलं काही नाही. पण म्हणलं बा मुंगशीरामचं कसं आहे म्हणून मग येऊ राहिलो. त्याचा मुंग राहिला तोडाचा बाकीचं सामान आहे वावरायनं. म्हणून म्हणलं बा चालशील चाल मग. बरं ठीक आहे ना. मग आता समजा चौघं आपल्याला अटपले पाहिजे 6 जणांना नाही का अटपण म्हणा मी एक पाहतो तुम्ही बाकीचे पायसान. अरे आलू पोंगे काय सारी गावात नाही मग त्याला घेऊन सांग ती असला म्हणजे लोडच नाही राहत ना. दनरपच आहे ना आपटूच मारतीन ते. मग आलू पोंग्याचा हात नाही पाहिला लोकांना. हो बिलकुल असा शिवलायला असा झोडते हे की खतरनाक. जमते मग हो आपलं आलू पोंग्याले हो मग बोलावून घेऊ त्याला म्हणा चाल म्हणा. ते आहे का माणूस नाही का ते पाहिजे होता नाही का बस झालं मग काही गरज नाही कोणाची. ते असल्यावर मग काय लोट राहिला आपण मी तुम्ही फक्त तुम्ही थांब जा नाही तर बस थोडंसं एखादी काडी तरी मार जा.
भारत नाही तर काय झालं रे म्हणलं हे की नाही करत मी मावर आली ना अंगावर तर बिलकुल असा दोघाला अटपत नाही मी. चल तू आता लवकर आपले निघा लागं नाही तर तिकडे ते कार्यक्रम करून चालले जाईन. चल मग आता गाठलं वावर तर गाठलं रे बा काश्या. आता आपल्याला एक काम आहे. आपल्याला मुंगाच्या शेंगाची दाणे काढा लागते पहिले तर अर्धा घंटा त्यातच जाणार आहे. तर आता बाकीचं तुम्ही काय करा तू संतोष इथं पराठ्याचं ते आपलं हे आहे कवटी घेऊन या दोन का. आणि बाकीचं तर काही अडचण नाही 2-4 इटा चुले करा लागेल ना आता. काय आहे आपलं इथं आपल्या आहेस काय याच्यात नाही बंड्यात. अरे जा तुम्ही आता लोक ते करायला नव्हतं पाहिजे. आता वक्तच करता का ते. बरं ठीक आहे आणतो आम्ही समजा 2 कवटी. पाणी गिनी आहे का पाणी. पाणी एरीवर जावं लागलं का पाणी तर काय आता पाणी याच्यात काय भरून ठेवलं. हो बाय आता दुसरीकडे कामाला आता सध्या वावरात येणं जाणंच नाही ना 2-4 दिवस झाले पाण्याच्यानं. मग तर लय तापलाय बाबा इथं नाही आणा ती वल असं कसं हो जमन का नाही चाल. शिवलाल मी काय म्हणतो हे इतका म्हणजे तांडव केल्यापेक्षा हो नाही आपल्याजवळ गॅस चूल पेटवा ते आता धुपट करा आणि तिकडे ते दाणे आता आपल्याला काढायला ते टाइम लागते आणि बाकीचं आता हे पाणी आणणं त्यापेक्षा सरकं आहेत आहे ना आपल्याला देवदाच्या खोपडीले. हो काय त्याला साखळी लावायला असते ते काय कुलूप लावते काय करते. चला ना तिथंच करून टाकून आल्या का गॅस आहे आपण झाडून पुसून ओके करून ठेवू वैकूही द्यायचं नाही. नाही ना ते मागच्या सारखं होईन ना अजून गॅस गेला काय ते नाही तिकडे जायलाच पुरत नाही बा त्या खोपडीत न गेलेलंच बरं. पण आपण का त्याचं तेल मीठ घेऊन राहिलो का काय घेऊन राहिलो सगळं आपल्या संघ आहे ना. फक्त गॅसचा वापर करू राहिलो बा मग बाकीचं झाडपूस करून आपण ओके करू ना असं म्हणजे वैकू नाही देऊ ना. मग तेच जमते आपल्याला हे काही इथं 1 घंटा याच्यात जायचं आपला बसले आपले. असं वाटते बा कुठं मागचे दिवस पुढे आणता पण जाऊ दे आता काही हिंमत करायलाच पुढे येरी काही कोणी येऊन राहिले इकडे. बिबट्या आहेत समजा तयार तिकडे. आता मी जातो आपल्या बंड्यात हो त्यातल्या ते थैल्या घेतो निघाले मग हो लाईट गीट सुरू करून देतो हो तेवढंच बरं वाटते येत नाही तर काही प्राणी बी. चला मग आता आलोच मी थैल्या घेऊन. अरे नाही ना तू हे पा मारते ऐकत जाण जरासा. तुला काय आता समजते मारते आता तुला माहित आहे का ती शिवलालच्या त्या बंड्यातच आहे म्हणून. का परफेक्ट पाहायला का तो येईल तिथं. अरे तिथंच आहे ना शिवलाल भाऊ मी सांगतो ना तुम्हाला मी ज्यावेळेस आलो का नाही ते तिथं घुसले होते ना मग 100% ते तिथंच असले पाहिजे. म्हणून म्हणलं तिथंच जाऊ आपण नाही तर मग असं करतो ना आम्ही 2 जण जाऊन पाहतो पहिले 2 जण पाहतो आणि त्याच्यानंतर जर समजा ते असले तर ठीकच ठीक. तसं करा मग जा तुम्ही दोघं फक्त तिथं काही दिसते का बा हालचाल तुम्हाला नाही तर पाहिजे लय काही पुढे जाऊ नका दुरूनच पाहिजे असे आणि बस समजलं की आम्हाला फोन लावा नाही तर आम्हाला सांगाल या. बरं येऊ का म्हणलं मी संग येऊ का भारतराव येऊ का म्हणलं. अरे थांबा ना तुम्ही तुमचं काम नाही इथं मग काय जायला किती उशीर लागा ते चालल्यावर म्हणणार मी जातो पटकन. तर बा भानू लवकर मग हाव ना आम्ही एवढे हिंमत बाज हाव ना तुम्ही काय टेन्शन घेऊ राहील. चल भाने चल जा मग लवकर जा. अरे बापा बेटा अरे बाबा का टेंबे तर पहा अरे काची भाऊ टेंबे अरे बापा ते तिकडे दिसते ते बापा ते फुलाल. अरे बापा रे काय रे संते हे टेंबे आलंच पाहिलं बा एवढे. हे इकडे काय येऊ राहिलं बा कोण हो रे बा हे. चल लवकर खाली उतर लवकर चल बा ते शिवलाला सांगू म्हणा बा घरावर गोटे आहे चला. ओ शिवलाल भाऊ बबनराव अरे इकडे आणा लवकर. ते फुलार काय दिसून राहिलं पाहा ना ते. आले का तुम्ही कधी कामही करत ना आम्हाला करू देत ना. कशा आता दाणे काढून सुरू काढू द्या जराशे लवकर झाले पाहिजे ना तिथं जाऊन बसलं ते काश्या राहू दे. ते बाबा यायला काही समजूनच नाही लागलं. अरे या ना तुम्ही शिवलाल भाऊ काय पाहत खाली अरे इकडे या ना लवकर काय भूत होय का कोण पाहा हे टेंबे आले ना टेंबे या तर खरी इकडे टेंबे पाहा हे. आम्ही तर कोणते टेंबेन काय लावलं रे बा राहिले काम थांब आलो चल बरं शिवलाल भाऊ काय ते चल बरं चल काय कायची टेमेन कुठं आहे रे काय म्हणलं संत्या कुठं आहे काय दिसू राहिलं तुम्हाला. आता तिथून दिसते का तुम्हाला. या ना तुम्ही हे दुसरी गाडी आहे त्याच्यावर वर येते चढा त्याच्यावर तिथून पहा तुम्हाला दिसते ते फुलार काय पहा ना ते. काय चल बरं बबने होय बरं तिकून चल त्या गाडीवर होय आणि त्याच्यावर होय चल पाय बरं ते. बाबा हे कसं काय झालं रे संध्या किती होते पहिले 7 होते ना रे आता तर ते 5च दिसू राहिले रे. काय 5 काय म्हणलं काय 5 काय. हे कसे काय टेंबे आले म्हणा हे एकाच जागी उभे आहेत ते नाही का पहिले 7 होते म्हणता नाही आता 5 आहे नाही काय म्हणा मग आम्ही अमावश आहे का लगायची काही रे पाहिजा बरोबर काय रे बबने आज कसं काय. शिवलाल भाऊ काय विचार काय करू राहिले म्हणलं काय दिसून काय राहिले ते टेंबे गिंबे काय होय काय ते.
हो ना, तेच पाहून राहिलं अमावस्या आहे का काय आहे, आता काय जांबी अवस काही आहे आणि ते काय असते ना, आता पोळा आला ना जवळपास. काय सांगायला का अमावस्या आता काय बोलत वाटते, जरासं धोकेल काम दिसू राहिलं का हे. हो ना, जरासं म्हणजे आता हे किती टेबे हे न ते आज लोक पाहिलं नाही मी आता लेखाचं. एक तर आता घासले तर नाही राहिले आणि टेंबे आणले तर कोण आणले समजा. गावातले लोक तर बिबट्याच्या गावात कोणीच नाही इकडे वावरात आलो. खरं नाही का? हो, ढाण्याचे फटारले वाटते बा. नाही पण शिवलाल तसं काही नसन, कोणी असेल का बहुतेक, कोणी येऊन राहिलं असेल का म्हणा गावातलं, कोणी म्हणजे पागीसाठी काही टेमे गिमे घेऊन. अरे नाही ना हो बबनराव, तुम्हाला काय समजून नाही राहिलं ना ते काय. तुम्हाला माहित आहे का हे चक्वा प्रकरण म्हणा अशातला हे काहीतरी भाग आहे. भानामती म्हणा काहीतरी असे म्हणजे हे भूत खेत, हे रातचे टेंबे गिंबे माझी बुटी सांगेन मले. हे आपण जे तयन काढतो का नाही रात्रीच्या वावरायनं, तर ते भूताले वास येते म्हणते त्याचा. बहुतेक त्याला वाचता नसं आणाले कायले. नाही ना रे, आता तर तेल टाकलं कळलं का, इतक्या लवकर वास गेलाय का त्याले. अजून तर आपलं काहीच नाही ते. मला तेल गरम व्हायला टाकलं होतं, पण काय तू म्हणतं पण का हाय काशा दम आहे, पण काहीतरी मला तर जरासं म्हणजे कठीण काम दिसू राहिलं गड्या. अरे बाबा पाणी येते वाटते बा, माझी तो काय अजून येते वाटते बा पाणी. का शिवलाल भाऊ कसं हे काय कसं करता म्हणलं. नाही कसं करायचं आहे बा म्हणलं बाबू. हो हे कसं आहे, जरासं वातावरण काही बरोबर दिसून नाही राहिलं बरं. रात्र वैऱ्याची दिसून राहिली मला. हो चकवा म्हणा काही ना काहीतरी. हो आपण आता तेल टाकलं कळीत. हो ते तेल मला वाटते जसं आहे तसं भरून घेऊ बावा. हो त्या डबकीत नेईन बस आपलं हे बा, लवकर बाल विस्तार उचलून आपल्याला पळायला पुरते बाबू. हो ते तिकडे पुलाकडे आहे ना, आपण दुसऱ्या रस्त्याने निघू. हो गाव जवळ करावं लागते रे बाबू. हो 100% सांगतो. देवदाच्या खोपडीवर मागं एक आला होता म्हणते, मग तुला माहित नाही. काय बोलता म्हणजे तेच का भूतच ना, मी म्हणतो तेच ना, म्हणजे भूताचंच का प्रकरण दिसते नाही. नाही काशा, हो जरा वाटून राहिलं तुझं म्हणणं बरोबर आहे. हो जरासं कसं फालतू झपाटलं का नाही. हो बस मोठं कठीण काम होईन बरं. हो काही सांगतात नाही द्यायचं, तेलकट पदार्थ काढाच नाही लागत रे बस जंगलात नाही. तुझी आजी म्हणते ते काय खोटं नाही भाऊ. हो निघण्यातच म्हणजे आपलं हे बालबिस्तारा उचलू आपण, निघू लवकर. कळी गिळी जाऊ दे तिकडे ते, चला फटकन. हो आपली जे सामान आहे ते घेऊन चालले जाऊन, बाकीची तर ठेवू ना. पण ते आता गेले पाहिजे ना, ते तिथं टेंबे अजून त्या पुलावर आहे ना, आपल्याला पुलावून झाला का नाही दुसरा रस्ता कुठे आहे. वाट पाहू ना मग. मी इथेच बसतो आम्ही दोघं. हो ते टेंबे जाईल तर आपण निघू. तोपर्यंत आपणही नाही निघायचं ना मग. आपल्या मैदान टेंबे तिथं आहे म्हणजे ते भूत तिथंच आहे बा. बस तसंच करा, तुम्ही तिथंच बसा. ते टेंबे इकडे तिकडे सरकले गेले बा की आम्हाला बरोबर सांगा, तोपर्यंत आम्ही थैल्या गेल्या भरून ठेवतो. म्हणजे एक तर आता हे वातावरण पाण्याचं दिसून राहिलं, दिवसभर पाणी आलेलं आहे आज. अजून काय आहे बा, जरा मुसळधार का आली ना, त्या नदीला इतकं पाणी येईन की त्या पुलावून पाणी जाईन ते. इकडे अटकून पडला का आपल्याला. चला घ्या लवकर लवकर पाहा तिथं, आणि आम्ही पाहतो ते सामानाचं भराभराचा. जाऊ दे तिकडे ते कचोऱ्यान फचोऱ्याला काय हाय लपकून राहिलंय भानिया. अबे भानिया इकडे ना बे, इकडे ना इकडे. शिवलालच्या बंड्याची आहे का रे. लाईट सुरू दिसरायला मारती. सापडले बा. लाईट गीट चालू आहे म्हणजे अंदरे आहेत ती. 100% आता झाला. आता फिटले म्हणलं हे. हो दे आवाज दे आपल्या माणसाला. चला म्हणा चला. बरोबर आहे, लाईट कसा काय लागणार आहे मग नाही का. बरोबर आहे 100% अंदरच आहेत रे बा. लवकर फोन मग आता आपल्या माणसाने चला म्हणतो या म्हणून. ला फोन लावता येईल. चला म्हणा, रंग्यात सापडून राहिले म्हणा सगळे. द्या आवाज या म्हणा सगळीच्या सगळे. मारतीचा फोन आहे म्हणलं. हॅलो बोल मारती, काय म्हणते रे बा. आहेत का म्हणलं. बिलकुल आहेत. हो या म्हणलं या. हो बिलकुल बा, लाईट गेट लावलेला आहे मस्त. हो काही अंदर आता काय करू राहिले काय सांगा आता ते. हो आपल्या शिवलाल टोयगोटे नाही का, हो त्याच्या बंड्यातनी अंदर जायला आहेत त्या. हो या मग लवकर या म्हणलं. हो अजून फटकन पाहायचे तर बसा लागेल मग. हो लवकर या. बरोबर ठीक आहे ठेवा, आलोच आम्ही बस 2 मिनिटात पोहोचतो. ओके. झालं म्हणलं कंदिलाबाजी. हो बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर होतं. हो तिथंच आहेत म्हणते सगळीच्या सगळे. पाहिजे आलो भाऊ आता काय सगळी भिस्त तुमच्यावर आहे बरं, किती जण आहे अंदरीन किती नाही. हो म्हणजे कसं सांभाळायला पाहिजे आपल्याला, जरासं सतर्क राहा लागून. समजलं ना. आता काय सांगायला नाही का, सगळं माहिती आहे ना आम्हाला कोण निघते बाहेर त्याच्यातून आता. हो ना आता सगळा बिलकुल हो बस झाला कार्यक्रमच आहे आता यायचा. असे ना कोणी असो पण हे पा हो चांगले बिलकुल पहिले पाहायचंही नाही. हो रप रट्टे सांगणं सुरू करायची. टेन्शनच नाही घ्यायचं. म्हणजे काही काळजी करू नका तुम्ही. मी हो चला आता पहिले आपल्याला जा लागो. चला हो निघा पटोपट चला. हे काय हे पाणी ठोका चालूच आहे बाजून. येते वाटते बाजून एखादा बरसतेच वाटते. झाला आता काढता पा घेते शांताराम भाऊ. पाणी येते म्हणून. अरे पा शांताराम भाऊ तुम्ही एक नाट नको लावू म्हणलं आता. मुकाट्यानं आता ते चोरं पकडायला जाणं आहे आपल्याला. नाही तर म्हणून पाणी येते चला घराकडे. आता इथून मागं जायचं नाही म्हणलं, सांगू राहिलं तुम्हाला ना. आम्ही का म्हणून राहिलो का तसं, पण म्हणलं बा कसं पाण्यावर पाणी म्हणजे सुरूच आहे दिवसभरापासून. म्हणून राहिलं बा. हो अजून आता हे डम भरेल दिसून राहिलं म्हणून म्हणलं चला आता. मी कायसाठी आलो मग आलोच नसतो. चला पकडायचे तर खरीच आपल्याला. चला संध्या पाय पुढे सरकले रे ते. शिवलाल भाऊ निघून राहिले म्हणलं ते. गेली वाटते आता. एकटाच झाला आता. चला लवकर चला शिवलाल भाऊ चला म्हणलं आता निघा. हो निघाल ते पुलावून गेले. हो सगळे गेले पुलावून ते. आता लवकर पूल गाठून लवकर आपल्या घराचा रस्ता जवळ करू. चला घ्या थैल्या घ्या चला.
चाल बाहेर निघ म्हणलं, कोण आहे अंदर, लवकर नाही तर दणके खाशील म्हणलं, लवकर सुद्यामध्ये बाहेर ये तू. चला किती जण आहे तुम्ही, बाहेर निघा म्हणलं, पूर्ण घेरलेलं आहे, पूर्ण मारत्या पाहिजे मागून. तू आहे बा म्हणलं, कोण आहे अंदर, बाहेर निघा लवकर. ऊपर करो, सबके साथ बाहर निकलो, नहीं तो लात लात से लूंगा मैं, जल्दी बाहर निकलो. आहे का नाही म्हणलं अंद्रे? तो काही आवाज नाही, हू नाही, टू नाही. कसं काय? अरे भाण्या म्हणलं, पाहिले का तुम्ही? दिसले का तुम्हाला? अरे हाय ना, मी काय आम्ही का खोटे बोलू राहिलो का? लाईट सुरू होता ना पहिले, मग आता बंद आहे. आपण आल्याबरोबर लाईट बंद झाला ना, मग पाहा तुम्ही अंदर 100% कोण ना कोणी आहे. तर माय त्या लाईटच्या भरोशावर म्हणून राहिला का तुम्ही? अबे लाईन गेली, पाण्याचं वातावरण आहे, लाईन राहते का? मग लाईन गेली असन, ते पहिले लाईट चालू असन तर लाईन असन. तर तुम्ही काही असं नाही ना, अरे वाटते चायना बंदही केला असू शकते. तुम्हाला वाटतं लाईन गेली तसं म्हणून 100% सांगता येते का? शिवल्या बघण्या गेली कुठे म्हणा, अंदर तर असायलाच पाहिजे. नाही आहे अंदरेच ते. बा इथं चपलाच्या पावलं आहेत, पहा ना तुम्ही, आहे कधी खुना पहा ना, ताजेच आहेत नाही, मग 100% अंदरेच आहेत ते, अंदरेच आहेत. पहा ना तर अंदर पहा, खिडकी आहे ना मागच्या साईडनं, भानू मागून पाय, मागून जाय लवकर, मागून पाय, मागून मारत्या आहे तिकून मारत्या. मारत्या सांग, मारती सांग ना, मारतील म्हणा, त्या खिडकीतून पाय म्हणा, त्याची काय उंची कमी आहे ना. भाण्या तू जाय मागून, जाय मागच्या साईडनं पाय, त्या खिडकीतून कोण दिसते का पाय. खिडकी राहू द्याला, एका लातीत तर फाडतो दरवाजा. हे तोडू का, तोडू का सांगा म्हणलं. अरे नाही बा, तोडू नका ना, पैसे मागायचा ते फालतू माहीत झालं तर. हे बा शांततेनं पहिले पाहू द्या खिडकी तू, नंतर मग आपल्याला काय करायचं ते करता येईल. जाय आपलं भानू मागून पाय लवकर, मारते तू, पाहून घ्या खिडकीतून काय दिसते तर. थांबा तुम्ही इथंच थांबा. तुम्ही फक्त धमक्या देणं सुरू करा, आम्ही पाहतो तिकडे तोपर्यंत, म्हणजे त्याचं लक्ष इकडे राहते. मग ना गंधीराबाजी डायलॉग मारा ना जरा, म्हणा ते धमकी द्या जरा ते. सभी चोर को मैं सूचना दे रहा हूँ, रामपुर वासी ने आपको पूरी तरह घेर चुका है. आपको यदि जान प्यारी है तो आप जल्दी बाहर आइए, नहीं तो हमारा मुकाबला तुमको बहुत भारी पड़ेगा. बहुत ही 50-60 लोग आए हुए हैं, जल्दी से जल्दी बाहर निकलो. कल्ला करा ना, जास्त है वाटले पाहिजे. अरे आवाज दे दो ठोको, जल्दी बाहर निकलो तुम. आता कोणीच तर नाही याच्या अंदर. पामर आता उघडलं ओपन गेलं तरी काहीच नाही. काही लावताले का, काही बी सांगता आपलं, काही खोटं बोलणं. अरे होते ना इथं आम्ही बा तुम्हाला फोन करायला गेलो तेवढ्यात नाही आहे ना, झाल दिली आम्हाला. 100% इथं होते ना, आम्हाला माहित आहे ना. मग लाईट सुरू होता ना. काही नाही चल मारती जाऊ दे बा, जाऊ दे, काय राजा लबाडा नको मारत जाऊ ना. फालतू आता तरात द्याला इथं आणलं, वावरात नाही, काम नाही, धंदा नाही, आधीच तर पाणी नाही ते पहा बरे. नाही ना, बहुतेक हुकाहुक झाली आहे काहीतरी. तुला हे बा शांताराम, तुला कधी घाई आहे का? घाई असून तू जाय. कारण की चोर पकडूनच जायचं देतात आपल्याला. 100% चोर आहे, पावलं आहे तिथं, सगळं आहे. मला तर वाटते, मला असा अंदाज येऊन राहिला, कुठं ना कुठं तरी चोरी सुरू आहे त्याची. इथून गेलेत ते, पहिले इथं आले, इथं काही आले, शिवल्याच्या याच्यात काही सापडलं नाही. 100% मला वाटते तेव्हा खोपडीवर गेले का ते, 100%. एक तर माझी TV बी आहे, आणि एक तर ते गॅस सिलेंडर आणि बाकी सामान, कांद्याचे कट्टे गिट्टे बरंच आहे त्याच्यात. मग तेच म्हणलं ना, मलाच वाटते तिकडे आहेत ते. अंदाज तिकडेच, मला असंच वाटून राहिलं. बहुतेक शिवल्या तिथंच करते पार्टी, कारण की इथं काही सामान नाही. बहुतेक तिथंच गेले असले पाहिजे, 100%. बरं चला मग, चला बिलकुल सापडणार आहे आपल्याला, तिथं आहे म्हणजे आहे. चला शांताराम, चला आता. पण लवकर पहा, लवकर. हे बाय पाणी येऊन राहिलं काय, झालं सुरू पाणी आता, चला लवकर चला. का पाणी, अरे बाबा नदीत पाणी लय वाढलं बा अचानक. अरे शिवलाल भाऊ चला लवकर, चला रस्ता जवळ करा लवकर. अरे काय पाणी होय का काय, पान तुम्ही ते नदीला पाणी किती वाढलं अचानक. हालतो काही काहीच नव्हतं ना. अरे बाबा ते शिवलाल भाऊ पाणी, अरे बाबा का येते वाटे बा पूल. अरे बापरे, पाणी लोक बबन्या, चल बाबू लवकर. हे बा 15 मिनिटात ये, पुलावून पाणी नाही गेलं मला म्हणतो आता. सटकन निघा, थैल्या उचलून चला रे बा, चला घर जवळ करा रे, चला.